श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही आज ही कथा ऐकत असाल तर समजा स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आधीच झाली आहे. कृपासिंधू ऑफिशियल त्या चॅनलवर आपण स्वामींच्या दिव्य शब्दांमधून जीवन बदलणारा मार्ग शोधतो. ज्यांच्या मनात दुःख आहे, घरात तणाव आहे किंवा जीवनात अडचणी आहेत, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजचं मार्गदर्शन तुमचं आयुष्य बदलू शकतं. अक्कलकोट नगरीत एक मन्याबा नावाचा साधा निरागस मुलगा राहत होता. तो फार शिकलेला नव्हता, ना मोठ्या घरचा होता, पण त्याच्या हृदयात स्वामी समर्थांबद्दल अपार श्रद्धा होती. मन्याबा रोज सकाळी उठून स्वामींच्या मठात जाई. स्वामींच्या चरणी डोकं टेकवायचा आणि फक्त एक शब्द म्हणायचा, स्वामी, माझं सर्वस्व तुम्हीच आहात. लोक त्याला वेडा म्हणायचे, कोणी हसायचे, कोणी चिडवायचे, पण मन्याबाच्या चेहऱ्यावर नेहमी शांत हास्य असायचं. एक दिवस गावात मोठं संकट आलं. दुष्काळ पडला. अन्न नव्हतं, काम नव्हतं. मन्याबाच्या घरी तर उपासमारीची वेळ आली. आई रडू लागली. आई म्हणाली, तू रोज त्या स्वामींकडे जातोस, पण आपल्याला काय मिळालं? मन्याबा शांतपणे म्हणाला, आई, स्वामी परीक्षा घेतात, पण ते सोडत नाहीत. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा मठात गेला. डोळ्यात पाणी होतं. काही मागितलं नाही, फक्त स्वामींच्या चरणावर डोकं ठेवलं. स्वामी समर्थ अचानक म्हणाले, अरे मन्या, घाबरू नकोस. उद्या तुझ्या घरी अन्न येईल. मन्याबा काही विचारलं नाही. तो आनंदाने घरी आला आणि चमत्कार घडला. दुसऱ्या दिवशी एक श्रीमंत व्यापारी गावात आला. त्याला स्वप्नात स्वामी समर्थांनी दर्शन देऊन सांगितलं होतं, अक्कलकोटात मन्या नावाचा माझा भक्त आहे. त्याच्या घरी धान्य आणि मदत पोहोचव. तो व्यापारी थेट मन्याबाच्या घरी गेला. धान्य, कपडे आणि पैशांची मदत दिली. आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, मन्या, तुझे स्वामी खरे आहेत. मन्याबा हसत म्हणाला, मी सांगितलं होतं ना आई, गुरुपरीक्षा घेईल, रडवेल, पण तारूनही तोच नेईल. व्यापाऱ्याने मदत दिल्यानंतर गावात एक चर्चा सुरू झाली. अरे, मन्याबाच्या स्वामींनी चमत्कार केला. खरंच का रे? स्वप्नात दर्शन दिलं म्हणे. जे लोक कालपर्यंत मन्याबाला वेडा म्हणत होते, तेच आता त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. पण मन्याबाच्या मनात अहंकाराचा लवलेशही नव्हता. तो दुसऱ्या दिवशी पुन्हा मठात गेला. स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे वडाच्या झाडाखाली बसले होते. मन्याबा चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही माझी लाज राखलीत. स्वामी थोडंसं हसले आणि म्हणाले, अरे मन्या, आम्ही कुणाची लाज ठेवत नाही. भक्ताचा विश्वासच त्याला तारतो. तेवढ्यात गावातील काही लोक तिथे आले. त्यांच्यात एक श्रीमंत पण अहंकारी माणूस होता. तो म्हणाला, जर तुझे स्वामी एवढेच समर्थ असतील तर माझं हरवलेलं सोनं शोधून दाखव. सगळे शांत झाले. वातावरण ताणले गेले. मन्याबाने स्वामींकडे पाहिलं, पण काहीच बोलला नाही. स्वामी समर्थ अचानक उठले. जवळच्या मातीच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवत म्हणाले, जा, तुझं सोनं तिथे आहे. लोकांनी तिथे जाऊन माती खणली. आणि काय आश्चर्य, सोन्याची पिशवी तिथेच सापडली. तो अहंकारी माणूस थरथर कापू लागला. तो स्वामींच्या चरणी पडला. स्वामी शांतपणे म्हणाले, चमत्कार पाहायचा असेल तर आधी श्रद्धा ठेव. त्या दिवसापासून गावातल्या अनेकांच्या मनात श्रद्धेचा दीप पेटला. पण स्वामींनी मन्याबाकडे पाहून एक गंभीर वाक्य सांगितलं, मन्या, अजून परीक्षा बाकी आहे. मन्याबा फक्त हसला.
कारण आता त्याला समजलं होतं, परीक्षा येतील, संकट येतील, पण हात धरून नेणारा गुरु सोबत आहे. स्वामींचं ते वाक्य मन्याबाच्या कानात सत्र घुमत होतं. मन्या, अजून परीक्षा बाकी आहे. काही दिवस सर्व ठीक चाललं. घरात अन्न होतं, आई आनंदात होती, गावात सन्मान वाढला होता. पण एके दिवशी अचानक मन्याबा गंभीर आजारी पडला. ताप चढला, अंगात शक्ती उरली नाही. आई घाबरली. गावातील वैद्य बोलावले, औषधं दिली, पण काही फरक पडत नव्हता. आई रडत म्हणाली, स्वामी, माझ्या लेकराला वाचवा. गावातील काही लोक कुजबुजू लागले, कुठे गेले आता स्वामी? चमत्कार करणारे ना? मन्याबाच्या कानावर हे शब्द पडत होते. क्षणभर त्याचं मन डळमळलं. तो मनात म्हणाला, स्वामी, हीच का परीक्षा? मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. तरीही त्या रात्री आई झोपली होती. मन्याबा अशक्त अवस्थेत होता. अचानक खोलीत सुगंध दरवळला. दरवाजात एक तेजस्वी प्रकाश दिसू लागला. स्वतः श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. ते मन्याबाच्या जवळ बसले, डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अरे वेड्या, परीक्षा घेतो म्हणजे सोडतो का? तुझा विश्वास जगाला दाखवायचा होता. स्वामींनी अंगावरून हात फिरवला. क्षणात ताप उतरला. सकाळी मन्याबा पूर्ण बरा झाला. आई आश्चर्यचकित झाली. गावभर बातमी पसरली. पण मन्याबा शांतपणे म्हणाला, स्वामींनी मला बरे केले नाही, त्यांनी माझा विश्वास अधिक मजबूत केला. त्या दिवसानंतर मन्याबा फक्त भक्त नव्हता, तो स्वामींच्या कृपेचा जिवंत अनुभव बनला. मन्याबा पूर्ण बरा झाल्यानंतर गावात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं. लोक आता चमत्कारासाठी स्वामींकडे येत नव्हते, ते श्रद्धेसाठी येऊ लागले होते. पण मन्याबाच्या मनात मात्र एक प्रश्न होता. तो एके दिवशी स्वामींच्या चरणी बसला आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही माझ्यावर एवढी कृपा का केली? मी तर साधा माणूस. स्वामी समर्थ गंभीरपणे म्हणाले, अरे मन्या, आम्ही मोठ्या लोकांकडे जात नाही, ज्याचं मन मोठं असतं त्याच्याकडे जातो. मन्याबा शांतपणे ऐकत होता. स्वामी पुढे म्हणाले, भक्ती म्हणजे चमत्कार मागणं नाही, भक्ती म्हणजे संकटातही तुम्ही आहात असं मानणं. त्या दिवशी मन्याबाला खरी गुरुकृपा समजली. तो गावोगावी जाऊन लोकांना सांगू लागला, स्वामींकडे मागा, पण वस्तू नाही, विश्वास मागा, कारण वस्तू संपतील, विश्वास कधीच संपत नाही. हळूहळू मन्याबा स्वतःच अनेकांसाठी प्रेरणा बनला. लोक विचारायचे, स्वामी भेटतात का खरोखर? मन्याबा हसून म्हणायचा, जेव्हा मन पूर्ण शरण जातं, तेव्हा स्वामी स्वतः चालत येतात. मन्याबाची कीर्ती आता दूरदूर पसरली होती. लोक त्याला स्वामींचा मन्या म्हणू लागले. पण एके दिवशी स्वामी समर्थांनी त्याला जवळ बोलावलं. स्वामी म्हणाले, मन्या, लोक तुला पाहून आमच्यावर विश्वास ठेवतात, पण लक्षात ठेव, भक्त कधीही स्वतःला केंद्रस्थानी ठेवत नाही. मन्याबा नम्रपणे म्हणाला, स्वामी, माझ्यात काहीच नाही, सर्व काही तुम्हीच आहात. स्वामी हसले. ते पुढे म्हणाले, आता वेळ आली आहे की तू लोकांना चमत्कार नाही तर संयम शिकव. मन्याबा थोडा चकित झाला. स्वामी, संयम? स्वामी म्हणाले, हो मन्या, संकट आल्यावर घाबरू नये, उशीर झाला तरी राग करू नये, आणि उत्तर मिळालं तरी श्रद्धा सोडू नये, यालाच संयम म्हणतात. त्या दिवशी मन्याबाला कळलं,
स्वामींचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे परिस्थिती बदलणं नाही, तर मन बदलणं आहे. काही दिवसांनी स्वामी अक्कलकोट सोडून निघण्याची चाहूल लागली. गावभर हळहळ पसरली. मन्याबा डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला, स्वामी, तुम्ही गेलात तर आम्ही काय करू? स्वामी शांतपणे म्हणाले, अरे वेड्या, आम्ही कुठे जातो? जिथे विश्वास आहे तिथे आम्ही आहोत. काळ पुढे सरकत गेला. स्वामी समर्थ देहाने अक्कलकोटातून निघून गेले, पण मन्याबासाठी ते कधीच दूर गेले नाहीत. प्रत्येक संकटात, प्रत्येक आनंदात, प्रत्येक श्वासात त्याला स्वामींची उपस्थिती जाणवत राहिली. एक दिवस काही तरुण त्याच्याकडे आले. ते म्हणाले, मन्या काका, आम्हालाही स्वामींचा अनुभव घ्यायचा आहे, काय करावं? मन्याबा हसला. डोळ्यात करुणा होती. तो म्हणाला, स्वामींना पाहायचं असेल तर डोळे बंद करा, मन शांत करा आणि एक शब्द घ्या, श्री स्वामी समर्थ. जेव्हा मन पूर्णपणे शरण जातं, तेव्हा स्वामींना येण्यासाठी वेगळं निमंत्रण लागत नाही. तो पुढे म्हणाला, मी चमत्कार पाहिले, आजारीपणातून उठलो, दुष्काळातून बाहेर आलो, अपमान सहन केला, पण सगळ्यात मोठा चमत्कार हेच होता, माझा विश्वास कधीच तुटला नाही. गावातील लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. मन्याबा शांतपणे आकाशाकडे पाहत म्हणाला, गुरु परीक्षा घेतात, पण जे शरण जातात त्यांना कधीच सोडत नाहीत. आणि शेवटी त्याने हात जोडले, स्वामी, माझं काही नाही, जे आहे ते तुम्हीच आहात. त्या क्षणी वातावरणात एक अद्भुत शांतता पसरली. जणू स्वामी स्वतः म्हणत होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या दिवशी संध्याकाळी अक्कलकोटच्या आकाशात केशरी रंग दाटून आला होता. सूर्य मावळतीला झुकला, पण गावात एक वेगळीच प्रकाशरेषा पसरली होती. मन्याबाच्या शब्दांनी सगळ्यांच्या अंतःकरणात जणू दीप प्रज्वलित झाला होता. तरुण मंडळी त्याच्या पायाशी बसली होती. कोणाच्या मनात शंका, कोणाच्या मनात उत्सुकता, तर कोणाच्या मनात आधीच श्रद्धेची पालवी फुटलेली. मन्याबा काही वेळ शांत बसला. त्याचा चेहरा तेजस्वी दिसत होता, वयाने वृद्ध पण विश्वासाने तरुण. तो हळू आवाजात म्हणाला, स्वामींचं नाव म्हणजे केवळ शब्द नाही, तो श्वास आहे, तो आधार आहे, तोच तर जीवनाचा खरा अर्थ आहे. एक तरुण विचारत म्हणाला, मन्या काका, पण आम्हाला काही अनुभव येत नाही. डोळे बंद करतो, नाम घेतो, पण काहीच घडत नाही. मन्याबा हसला, बाळा, अनुभव हा बाजारात मिळत नाही, तो मिळतो संयमाने, सात्याने आणि निखळ श्रद्धेने. तुम्ही स्वामींना शोधताय बाहेर, पण ते आहेत तुमच्या आत. त्याने हात छातीवर ठेवला. इथे, या ठिकाणी, जिथे मन शांत होतं, तिथे स्वामींचा स्पर्श जाणवतो. त्या रात्री गावात नामस्मरण सुरू झालं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा गजर वायाबरोबर दूरवर पसरला. प्रत्येकाच्या ओठांवर तेच नाव, प्रत्येकाच्या हृदयात तीच ओढ. मन्याबा मात्र एकटाच मंदिराच्या कोपऱ्यात बसला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. तो मनात म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्याला अर्थ दिला, माझ्यासारख्या सामान्याला तुमच्या कृपेने विशेष केलं. त्याला आठवले ते दिवस, जेव्हा तो आजारी पडला होता. डॉक्टरांनी आशा सोडली होती. घरात अंधार होता, निराशा होती. पण त्याने फक्त एकच गोष्ट केली, स्वामींचं नाव घेतलं आणि चमत्कार घडला. हळूहळू प्रकृती सुधारली.
लोक म्हणाले औषधांनी फरक पडला, पण मन्याबाला ठाऊक होतं औषधांमागेही स्वामींचाच हात होता. एकदा गावात भीषण दुष्काळ पडला. पिकं जळून गेली, जनावरं तहानलेली, लोक निराश. तेव्हा मन्याबाने सगळ्यांना एकत्र केलं. मंदिरात बसून नामस्मरण सुरू केलं. काही दिवसांनी काळे ढग जमले. पहिला थेंब पडला. लोक आनंदाने ओरडले. मन्याबाने मात्र डोळे मिटले आणि म्हणाला, धन्य तुम्ही स्वामी. त्याचं आयुष्य सुखद नव्हतं. त्याला अपमान सहन करावा लागला. काहींनी त्याची थट्टा केली. हा स्वामी स्वामी करत फिरतो असे म्हणाले. पण त्याचा विश्वास ढळला नाही. तो म्हणायचा, ज्यांना समजत नाही त्यांच्यावर राग कशाला करायचा. स्वामींचं प्रेम सगळ्यांसाठी आहे. एकदा एक माणूस त्याच्याकडे रागाने आला. तुझ्या स्वामींनी माझं काहीच भलं केलं नाही, तो ओरडला. मन्याबा शांतपणे म्हणाला, तू कधी त्यांच्याकडे मनापासून गेलास का? देवाला दोष देण्याआधी स्वतःच्या श्रद्धेला विचार. तो माणूस काही क्षण गप्प राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो मन्याबाच्या पायाशी बसला. त्या दिवसापासून तोही नामस्मरण करू लागला. काळ पुढे जात होता. मन्याबाचं वय वाढत होतं, पण त्याचा उत्साह तसाच होता. दररोज सकाळी तो मंदिरात जाई, दीप लावायचा आणि म्हणायचा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या नावाने. एके दिवशी त्याला जाणवलं, शरीर आता खायला लागलं आहे. श्वास जड होत चालला आहे, पण चेहऱ्यावर चिंता नव्हती. त्याने गावक्यांना बोलावलं. सगळे जमले. त्याने हळू आवाजात सांगितलं, माझा प्रवास आता संपत आला आहे, पण घाबरू नका. स्वामी कुठेच जात नाही. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. कोणी म्हणाल, मन्या काका, आम्हाला सोडून जाऊ नका. तो हसला, मी कुठे जातोय? जिथे स्वामी आहे तिथेच तर. त्याने डोळे मिटले, हात जोडले. ओठांवर शेवटचं नाम होतं, श्री स्वामी समर्थ. त्या क्षणी वातावरण भारलेलं होतं. मंदिरातील दीप अधिक तेजस्वी झाला. जणू एक मंद सुगंध दरवळला आणि मन्याबाचा श्वास शांतपणे थांबला. गावात शोक नव्हता. होता तो फक्त एक गहिवर. कारण सगळ्यांना माहीत होतं, मन्याबा गेला नाही. तो स्वामींच्या चरणी विलीन झाला. त्या दिवसापासून गावात एक परंपरा सुरू झाली. दर गुरुवारी सगळे एकत्र येऊन नामस्मरण करू लागले. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण म्हणायचा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मन्याबाची कथा पुढच्या पिढ्यांना सांगितली जाऊ लागली. आई आपल्या लेकरांना सांगायची, श्रद्धा कशी असावी तर मन्याबासारखी. आजही अक्कलकोटच्या त्या शांत वातावरणात जर कोणी मनापासून नाम घेतलं तर त्याला एक अदृश्य स्पर्श जाणवतो म्हणतात. कारण श्रद्धा कधी मरत नाही, विश्वास कधी हरवत नाही, गुरूंचं प्रेम कधी कमी होत नाही. मन्याबाने शिकवलं, चमत्कार बाहेर नसतात, ते घडतात आत. मन पूर्णपणे शरण गेलं की गुरु स्वतः मार्ग दाखवतात. आणि म्हणूनच जेव्हा आयुष्यात संकट येतं, जेव्हा मन खचतं, जेव्हा अंधार दाटतो, तेव्हा फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. कारण त्या नावातच आहे धैर्य, त्या नावातच आहे आधार, त्या नावातच आहे संपूर्ण विश्वाचं प्रेम. आणि कुठेतरी अदृश्य रूपात स्वामी आजही हस्त म्हणत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.